हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वाय नॉट कांचन. तर आजचा व्लॉग स्पेशल आहे. माझे सगळेच व्लॉग स्पेशल असतात, पण आजचा स्पेशल आहे कारण की आज मला ना तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. म्हणजेच माझं स्किन केअर रुटीन. काही नाही, आपलं सिम्पल, की जे मी जेव्हा असं वाटलं मला की माझा चेहरा खूप डल वाटतोय किंवा खूप टॅनिंग वाटते किंवा खूप व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असं वाटतंय, किंवा त्याच्यामुळे मग थोडंफार मी असं करते की आपलं घरच्या घरचं, बाहेर पार्लरमध्ये नेहमी जाणं पॉसिबल नाही आहे. तर म्हटलं घरच्या घरी आपलं छोटंसं तुमच्यासोबत शेअर करावं. तर आपण स्टार्ट करूया माझ्या छोट्याशा स्किन केअर रुटीनसाठी. प्युअर रूट्सचं क्लिन्झिंग यूज करते, क्लीन करायची. तर ठीक आहे, हे थोडंसं असं घेतलं आहे. आणि मस्त आपल्या स्किनला थोडंसं मसाज करायचं. कॉटन पॅड घेऊन किंवा कॉटन घेऊन सिंपल असं आपल्या फेसवर फिरवायचं. मी माझा फेस वॉश केला आफ्टर क्लिन्झिंग. कॉटन पॅडनं आपण पूर्ण ते रिमूव्ह केल्यानंतर वाफ घ्यायची आपल्याला, स्टीम. झटका लागतोय मग. सेम आपल्याला अशी वाफ घ्यायची आहे पूर्ण आपल्या फेसला, जिथे जिथे आपल्याला व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असं आहे तिथे. आणि नंतर आपल्याला जे व्हाईट हेड्स आणि ते ब्लॅक हेड्स काढायचे आहे आपल्याला. ही सेफ्टी पिन मी घेतली आहे. म्हटलं याने आपण ट्राय करू, याच्यावरून ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड निघतात का, आणि निघत असेल तर मी तुम्हाला तसं सांगते, नसेल निघत तर आपली स्टिकर्स तुम्ही यूज करावा. काय सांगते मी की जुगाड आपला म्हणजे सफल ठरला आहे. जुगाड आपला जमला आहे. आता थोडंसं स्क्रब करायचं. स्क्रब संपत आलं आहे आमचं एव्हर यूजचं स्क्रब, वॉलनटवालं. स्क्रब करताना थोडासा आपला चेहरा थोडा ओला असू द्या. स्क्रब का याच्यानंतर, कारण की जे काही थोडंफार असेल तर पूर्ण फेस. आणि मला असं वाटतं की हे जर आपण घरी केलं, दर आठवड्याला केलं तर बेस्टच राहील. पण ठीक आहे, मलाच नाही जमत आठवड्याला करणं, पण मंथली जरी केलं ना, किंवा फंक्शनच्या अगोदर जरी तुम्ही हे केलं ना, तर खूप छान. आणि यानंतरची स्टेप आहे आपली मास्क. बेसन, हळद, दूध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल, हे असं आपल्याला लावायचं मास्क पूर्ण फेसला. मला तर खरं माहिती का, की बाहेरच्या प्रोडक्टपेक्षा आपल्या घरीच खूप सारे प्रोडक्ट्स असतात. आपण त्याचं यूज करून खूप सारे करू शकतो. आता मी ते स्क्रब म्हणून ते वॉलनटचं यूज करते, पण मी ते भरपूर व्हिडिओजमध्ये असं बघते की ते राईस फ्लॉवरचं आपण यूज करू शकतो ॲज अ स्क्रब, किंवा आपलं कॉफी असते ते. पण मी यूज केली नाही आहे, पण डेफिनेटली मी करीन यूज. एकदा जरी ट्राय करू आपण, आणि जर ते केलं तर मग आपले पैसेच वाचतात. आपल्याला पैसे वाचवायचेच ते आपल्याला. खाण्याबाबतीत नाही पैसे वाचवायचे, खायच्या मस्त बाहेरचं. हे असं आपल्याला ठेवायचं आहे 15 मिनिट किंवा मॅक्स 10 मिनटं. फेस वॉश करून आली आहे मी, आणि तुम्हाला फरक दिसतच असेल की स्किन किती छान अशी मस्त दिसते. थोडंसं ग्लो दिसतोय, ब्राईटनिंग दिसते थोडी, आणि अशी मस्त फ्रेश वाटतंय मला सध्या हे मस्त असं करून. की अगोदर खूप अशी डल स्किन होती माझी, आणि मस्त हात लावला की नाही, की
असं स्मूथ जाणवतंय पूर्ण अशा याला फेसला पूर्ण. नक्की ट्राय करा हे पूर्ण स्किन केअर. माझं सिम्पलवालं कांचनचं व्हाय नॉट कांचनचं स्किन केअर रुटीन. क्रीमचं ॲलोवेरा जेल आहे, थोडंसं घ्यायचं आणि असं आपल्या स्किनवर असतं. आणि हे पिलग्रीमचं ॲलोवेरा जेल खूप छान आहे माहिती का. याने म्हणजे थोडीशी जी टॅनिंग असते, थोडंसं आपली स्किन थोडी इरिटेट होते सनबर्नमुळे, तर हे ॲलोवेरा जेल यूज केलं ना एवढं छान वाटते आणि लगेच स्किन भारी दिसते आपली, छान होऊन जाते. म्हणजे हे बघा तुम्ही, छान अशी स्किन दिसते माझी आणि छान दिसते मी अशी. आणि याच्यानंतर मग तुम्ही तुमचं फंक्शनला तुम्ही रेडी व्हा, मस्त मेकअप करा, मस्त आपला बेस पण फाउंडेशन बेस पण खूप छान बसतो आणि खूप छान आपण आतून आपण जर ग्लोईंग दिसतो तर आपला मेकअप ऑलवेज ग्लोईंग दिसणारच ना, तर छान दिसतो आपण मस्त. तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं छोटंसं स्किन केअर रुटीन. तर तुम्ही मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन, आणि तुमचं सुद्धा स्किन केअर रुटीन मला शेअर करा. मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे, कसं करता तुम्ही फॉलो, आणि काय काय तुम्ही असे जुगाड तुम्ही ट्राय केलेले आहेत का तुमच्या लाईफमध्ये, हेही मला कमेंट करून सांगा. आणि नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपण नक्कीच भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.